भाजी स्टॉल, चहा, स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स लॅमिनेशन सेंटर, फ्रूट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी माल वाहतूक टेम्पो, पिठाची गिरणी, आईस्क्रीम फॅक्टरी, वडापाव, ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स बनविणे, ब्युटी पार्लर, सलून, चिकन, मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे, लॉन्ड्री, धोबी व्यवसाय. शेतकरी मित्रांनो, या आहेत बीज भांडवली योजना आणि या योजनांसाठी नॅशनलाइज बँकेकडून म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज सुविधा सुद्धा मिळणार आहे. आता या झाल्या नुसत्या योजना, आणि जर प्रशिक्षित असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा वेगळ्या व्यावसायिक सुद्धा योजना आहेत. थांबा पुन्हा ऐका. प्लंबर, फ्रीज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, एसी दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हीटर दुरुस्ती, गॅझर दुरुस्ती, वॉटर फिल्टर दुरुस्ती आणि या संबंधीचा सविस्तर असा राज्य शासनानं शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. मात्र जर तुम्हाला या योजना कोणासाठी आहेत, काय आहेत, कर्ज कसं मिळणार आहे, या संबंधीची सगळी माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. मग तुमच्या लक्षात येईल नेमका शासन निर्णय कोणासाठी आहे. जर हे करू शकतात तर मग आपण का कोणता व्यवसाय करू शकत नाहीत आणि कर्ज मिळवू शकत नाहीत, हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर चला तुम्हाला शासन निर्णय दाखवतो. तर हा बघा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाचा हा शासन निर्णय 13 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता आपण डायरेक्ट शासन निर्णयच बघणार आहोत. राज्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी राज्यात बीज भांडवल योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता हे बीज भांडवल योजनेचं स्वरूप कसं असणार आहे? महाराष्ट्र राज्यातील किमान 10 वर्ष वास्तव्य असलेल्या तृतीयपंथीय या घटकातील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेले कौशल्य व अप्रशिक्षित व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकामार्फत छोट्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजना राबविण्यात येईल. आता याचे कर्जाचे प्रकार बघा. प्रस्तुत योजनेअंतर्गत तृतीयपंथी लाभार्थ्यास खालीलपैकी कोणतेही एक कर्ज अनुज्ञेय राहील. लघु कर्ज योजना 25,000 पर्यंत, लाभार्थी हिस्सा 5%, 45% शासन अनुदान व 50% राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज. मध्यम कर्ज योजना 50,000 पर्यंत, लाभार्थी हिस्सा 5%, 45% शासन अनुदान व 50% राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज. आता तिसरी आहे दीर्घ कर्ज योजना रुपये 2 लाख पर्यंत, लाभार्थी हिस्सा 5%, 45% शासन अनुदान व 50% राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज. आता बीज भांडवल योजनेसाठी लाभार्थ्यांच्या पात्रतेची निकष. लाभार्थी हा तृतीयपंथी व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी किमान 10 वर्षे असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वयोगटातील व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा. बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्जदारास कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज नाही. बाकीचं कर्ज घ्यायचं तर जामीनदार लागतो. कोणत्याही प्रकारचे तारण मॉर्गेज ठेवावे लागणार नाही. पहा किती भारी. लाभार्थ्यांचे अर्ज करतेवेळी यापूर्वी इतर कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तृतीयपंथीय लाभार्थ्याने व्यवसायासाठी कौशल्य असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे. महाराष्ट्र राज्यात किमान 10 वर्षे वास्तव्य केले असल्याचे अधिवास प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल.
लाभार्थी जो व्यवसाय करणार आहे किंवा करत असल्यास त्याचा परवाना, स्थायी पत्ता, व्यवसायासाठी लागणारे सामुग्री किंवा यंत्रसामुग्री इत्यादीचे कोटेशन बिले, व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे त्या जागेचा सातबारा उतारा, प्रकल्पासाठी जागा भाडे तत्त्वावर घेणार असल्यास भाडे करारनामा, व्यवसाय जिथं करायचा त्या जागेचं ना हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, या प्रयोजनासाठी कर्ज घेतले आहे त्याच प्रयोजनासाठी उपयोग करावा लागेल, आणि अर्जदाराचे 2 फोटो. आता अर्ज कसा करायचा? तृतीयपंथीय लाभार्थ्याने शासनाने विहित केलेल्या नमुनेमधील अर्ज, त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज सक्षम प्राधिकारी, संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. आता यामध्ये अर्जसुद्धा दिलेला आहे. आता तुम्हाला अर्जसुद्धा दाखवतो. हा इथं अर्ज दिलेला आहे. इथं फोटो लावायचा, बाकीची माहिती भरायची आणि हे कर्ज मिळवायचं आहे. बघा मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला योजना तृतीयपंथीयासाठी? मग आपल्यासाठी सुद्धा अशा बऱ्याच योजना असतात. आपण सुद्धा अशा योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या स्वतःचा एक स्वयंरोजगार व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.